या ठिकाणी एवढ्या थंडीमध्येही आमच्या उपासिका बसलेल्या आहेत. आतापर्यंत कोणी असा विषय मांडलेला नाही, तो विषय नवीनच ते या शहापूरच्या स्टेजवर सादर करीत आहोत. मोरेश्वरजी साहेब नवीन विषय मांडत आहोत, सर्व नवीनच गात आहोत. शहापूरमध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. चौरे साहेब नवीन नवीनच गाणी येतात, मी फक्त कंपोज घेतो. सर्वांनी शांततेचा साकार करावं. विषय ऐकतो, नवीन विषय एकदम. उठले कधीच नाही जीवनात त्यांचे माझे पटले कधीच नाही. जे दिले समाजाने घेतले मनोज राज गरिबीचे कारण सांगून लुटले कधीच नाही. हो हो कोल्हापूरचे शाहू महाराज ज्या वेळेला त्यांना समजतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PhD होऊन भारतात आलेले आहेत, शाहू महाराज आपल्या सैन्याला मुंबईत पाठवतात की जा त्या बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घ्या. भीमराव आंबेडकर कोण आहे, कारण तो पहिला PhD झालेला आहे, मला त्याला भेटायचं आहे. शाहू महाराज सैन्य मुंबईत येते, बाबासाहेबांचा शोध घेतात, तर बाबासाहेब आंबेडकरांचा पत्ता त्यांना लागत नाही. ते सैनिक परत कोल्हापूरला जातात आणि शाहू महाराजाला सांगतात, महाराज आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पत्ता लागला नाही. शाहू महाराज स्वतः मुंबईला येतात. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्काम मुंबईच्या डबक चाळीत असतात आणि बाबासाहेबांना निरोप पाठवतात की जा तुम्हाला शाहू महाराज भेटायला आलेले आहेत. बाबासाहेबांची काही तयारी नसते. बाबासाहेब आंबेडकर बातम्या ऐकून सुन्न होतात. कोल्हापूरचे नरेश राजे राजर्षी शाहू महाराज माझ्या भेटी करता कशा करता आले असतील. बाबासाहेब आंबेडकर धावतच लुंगीवर बाहेर येतात आणि शाहू महाराजाला म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर महाराज, आपण जर मला साधी बातमी जरी पाठवली असती, निरोप जरी पाठवला असता, तर हा भीमराव आंबेडकर तुमच्या भेटीसाठी कोल्हापूरला आला असता. तुम्ही राजे, तुम्ही माझ्या भेटीसाठी यावं
इतका मी मोठा नाही. शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात, भीमराव, आम्ही वंश परंपरेचे राजे आहोत. अरे तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. आणि परंपरा जर ज्ञानाच्या भेटीला आली तर त्याच्यात काय वाईट आहे. आणि ज्या वेळेला रमाई आजारी असते त्यावेळेला शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी येतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात, रमाईला माझी बहीण म्हणून माझ्या घरी येऊ का. त्यावेळेला त्या काळी कुणबी राजा असून ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होतात त्यावेळेला कोल्हापुरात हत्तीवरून साखर वाटली तो राजा, त्याला शाहू महाराज म्हणतात. आणि 21 मार्च 1921 ला कोल्हापुराच्या माणगाव मध्ये एक सभा भरली. त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्षपद देण्यात आलं. आणि त्या भाषणात शाहू महाराज परिचय देताना म्हणतात की दलित बांधवांनो, मी तुम्हाला अशा एका महामानवाची आज भेट करून देत आहोत. आजपर्यंत मी तुम्हाला दाईचं प्रेम दिलं, पण हे जे भीमराव आंबेडकर जे उभे आहेत हे तुम्हाला निश्चितच आईचं प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज हेच तुमचे नेते आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकराला शाहू महाराज काय म्हणतात, काय विषय आणतात. अरे कमाल झाली, समजात आली राणी मुखर्जी नटी. पण मला काय म्हणायचं आहे, कमिटीवाले या ठिकाणी बुद्धिमान लोक आहेत. 82 वर्ष टिकवणं, संघटन टिकवणं साधी गोष्ट नाही. म्हणून भीम मेळावा पंच कमिटीचा विजय असो. भीम मेळावा पंच कमिटीचा विजय असो. भीम मेळावा पंच कमिटीचा. जेवण झालं की नाही? जेवण केलं ना? भीम मेळावा पंच कमिटीचा. भीम मेळावा पंच कमिटीचा. आणि बघा, अरे त्या सभेमध्ये, त्या माणगाव मध्ये नवीन विषय क्या बात है. अरे सभेमध्ये त्या माणगाव मध्ये सभेमध्ये त्या माणगाव मध्ये सभेमध्ये त्या माणगाव मध्ये झाल्या शाहू भीमाच्या भेटी. म्हणून दादा, अरे सभेमध्ये त्या माणगाव मध्ये अरे सभेमध्ये त्या माणगाव मध्ये झाल्या शाहू भीमाच्या भेटी. झाल्या शाहू भीमाच्या भेटी. आणि मग शाहू महाराजांनी काय केलं? अरे भीमाला मारली मिठी. सभेमध्ये त्या माणगाव मध्ये नवीन विषय तुझ्याकडे नव्हे. सभेमध्ये त्या माणगाव मध्ये
भीमाच्या भेटी, अरे झाल्या शाहू भीमाच्या भेटी. आणि मग त्या शाहून मारली मिठी भीमाला, शाहून शाहून मारली मिठी भीमाला, जाती भेदाचा तोडला कक्ष, जाती भेदाचा तोडला कक्ष, गेलं भीमाकडेच लक्ष. जाती भेदाचा तोडला कक्ष, जाती भेदाचा तोडला कक्ष, गेलं भीमाकडेच लक्ष. केलं त्यांनी माझ्या भीमाला, केलं त्यांनी माझ्या भीमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष. चुकून नजरेला नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा. सहा देवळाची पायरी जरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा. अरे त्या दलित वकिलाला तुम्हाला न्याय मिळवून दिला तेव्हा विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित डॉक्टरने तुमचा उपचार केला तेव्हा विटाळ तुमचा कुठे गेला? अरे भीमराव आंबेडकर तुमचा जावई झाला, मग आता विटाळ तुमचा कुठे गेला? विटाळ तुमचा कुठे गेला? गेलं भीमाकडेच लक्ष. म्हणून दादा केलं त्यांनी माझ्या भीमाला, केलं त्यांनी माझ्या भीमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष. नेते उद्धार करते, ज्या समाज तुमच्या ओटी, हा समाज तुमच्या ओटी. त्या शाहून मारली मिठी भीमाला, शाहून मारली.
माझं गाणं नाही. या प्रोग्राम साठी लिहिलेलं आहे परवाला. उच्च शिक्षण घेऊन आला भीम परदेशातून, जेव्हा बॅरिस्टर होऊन केला सत्कार त्या शाहून. जातीभेदाची वर्णव्यवस्था झाली ती भागटी. अहो झाली ती जातीभेदाची वर्णव्यवस्था. अरे केली ती भामटी. अरे केली ती भामटी. तेव्हा शाहून मारली मिठी भीमाला. शाहून मारली शाहून मारली मिठी. त्या शाहून मारली मिठी भीमाला. शाहून मारली मिठी भीमाला. शाहून शब्दाकडे लक्ष असू द्या. विषय गातो बंधूंनो, काहीच गात नाही, विषयच गातो आणि धम्माच्या नियमानुसार विषय गातो. कारण समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे म्हणून गीताचा शेवट आहे. गीताचा शेवट नाही, ते लाई शेवट आहे. झाला समाजाला आनंद. कसा झाला समाजाला आनंद. सागे गाण्यात छोटे मिलिंद. झाला समाजाला आनंद. झाला समाजाला आनंद. सांगे गाण्याचा छोटे मिलिंद. केले राजर्षी शाहू राजाने. केले राजर्षी शाहू राजाने. केले राजर्षी शाहू राजाने. भटशाहीचे तोंड. गाडी वाजली पाहिजे केव्हा शेवटच्या लाईनला. अरे कुणबी राजा धावून आला. कुणबी राजा धावून आला एका आंबेडकरासाठी. एका आंबेडकरासाठी. आणि मग अरे शाहून मारली मिठी भीमाला. शाहून मारली.
क्या बात है. कॅमेरा कॅमेरा ऍक्शन फोकस. झाल्या शाहू भीमाच्या भेटी. हात वर करा बंधूंनो सर्वांनी. शाहू भीमाची भेट हा विषय तुम्ही कधी ऐकला का? कधीतरी ऐकला का? हा शहापुरामध्ये प्रथम विषय गाताय छोटे मुली. अरे सभेमध्ये त्या माणगावमध्ये झाल्या शाहू भीमाच्या भेटी. झाल्या शाहू भीमाच्या भेटी. सर्वांनी हात वर करा. हात वर करा आणि टाळ्या वाजवा. अरे ते शाहून मारली मिठी भीमाला. शाहून मारली.